हॅलो एव्हरीवन, लिव्ह इन विथ सुवर्णा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण जाणार आहोत पुण्यातील येथील हडशी येथील संत दर्शन म्युझियम. हे म्युझियम पुणे शहरापासून जवळपास 45 किलोमीटर अंतरावरती आहे. येथे आपल्याला वेगवेगळ्या संतांची दर्शनं करायला भेटतील, तर तुम्ही इथे नक्की ट्राय जा. अडल्टसाठी 200 रुपये आहेत आणि किड्ससाठी 100 रुपीज आहेत. इथे आपण 1200+ प्रकारच्या मूर्तींचे दर्शन करू शकतो. संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, संत साईबाबा, ज्ञानेश्वर, खूप साऱ्या वेगवेगळ्या संतांची दर्शनं करू शकता. तुम्ही फॅमिलीसोबत नक्की जा. सकाळचा चहा नाश्ता आवरून आम्ही गाडीकडे जाण्यास तयार आहोत. तर गाडीकडे आल्यावर बघते ते काय, इथे मुलांची भांडणे चालली. संस्कार बोलतो मी या पुढे बसणार, मनस्वी बोलते मी पुढे बसणार. पण फायनली संस्कारात विजय झाला. त्यांची भांडणे, त्यांचे गप्पा ऐकता ऐकता आम्ही प्रवास सुरू केला. बघता बघता आम्हाला 1.5 ते 2 तास लागले, कारण आम्हाला पुण्याची ट्रॅफिक लागलेली. आणि मुलांची मस्ती मजाक करता करता आम्ही कधी हडशीजवळ येऊन पोहोचले आम्हाला समजलं सुद्धा नाही. पण हा फील एकदम कोकणामध्ये आल्यासारखा वाटत होता. तो 1 वे रस्ता होता आणि वळणावळण असल्यामुळे आम्ही गाडी थोडी हळू चालवली. आणि पोहोचल्यानंतर आम्ही गाडी पार्क केली. इथे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट पार्किंग भेटेल. पार्किंगसाठी कुठलेही पैसे द्यायची गरज नाही. ही पार्किंग पूर्णपणे फ्री होती. आम्ही एंट्री केल्यानंतर मुलांना रस प्यायचा होता, तर त्यांना रस पिण्यास दिला. तर बघता कशी मस्ती चालली त्यांची, नुसती भोवळ्यांनी डोळ्यांनी मस्ती करताय. तर आम्ही सर्वप्रथम मंदिराचे दर्शन घ्यायचे ठरवले. गार्डनच्या बाजूला असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे दर्शन घेतले. परिसर एकदम स्वच्छ आणि सुंदर होता आणि दर्शन पण आमचे एकदम व्यवस्थित झाले. गुफेमध्ये आम्ही एंट्री केल्यानंतर आम्हाला तिकीट काढले. तिकीट काढतानाच आम्ही 3 तिकीट घेतले होते. मोठ्यांसाठी 2 तिकीट आणि मुलीसाठी 1 तिकीट आणि छोट्या मुलासाठी फ्री ऑफ कॉस्ट होते, कारण 3 वर्षाच्या खाली मुलांना तिकीट फ्री होते. गार्डने आम्हाला सांगितले की तुम्ही छोट्या मुलांना कडेवरती उचलून घ्या, कारण की पुढे अंधार पण होता आणि थोडा ओबडधोबड रस्ता असल्यामुळे पडण्याची पण शक्यता होती. आणि बघू शकता इथं भव्य अशी गणपती बाप्पाची मूर्ती दिसली. आम्ही दर्शन घेतले आणि फोटो तो काढणं शक्यच होतं, तर फोटो काढून घेतले. पुढे आम्हाला श्रावण बाळ यांची जी मूर्ती, त्याच्यानंतर हे जंगल, अतिशय सुंदर असं जंगल होतं. पूर्णपणे आर्टिफिशियल होतं, पण असं वाटतच नव्हतं की जंगल आर्टिफिशियल आहे म्हणून. एकदम रिअल असा इफेक्ट होता. त्यामध्ये चिमण्यांचा पण आवाज असा बारीक बारीक साऊंड येत होता. पुढे आम्ही एंट्री केल्यानंतर आम्हाला संत वेगवेगळे दिसले आणि खूप सारे संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, विठ्ठलांची पण भव्य मूर्ती, संत मुक्ताई, संत निवृत्तीनाथ, असे खूप असे प्रकारचे आम्हाला संत दर्शन केले. आणि त्यांच्याबद्दलची पूर्णपणे माहिती आम्हाला साईडच्या बोर्डमध्ये पण वाचण्यासाठी भेटली. आणि तिथे त्या बोर्डनुसार तुम्ही त्यांच्याबद्दलच्या पूर्ण कथा वगैरे तुम्ही त्या बोर्डवरती वाचू शकतात. मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन इथे आलेच पाहिजेत आणि त्यांना आपल्या संस्कृतीबद्दल, संतांबद्दल माहिती समजून सांगितली पाहिजे. गुफेच्या बाहेर आल्यानंतर आम्हाला इथे भव्य अशी शंकराची आणि पार्वतीची मूर्ती दिसली आणि त्यांच्या कडेवरती अर्थात गणपती होते. आणि आम्ही प्रथम मूर्तीचे दर्शन घेतले आणि फोटोसुद्धा काढले. बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती होती आणि एकदम रिअल असं त्यांचा कोरीव काम केल्यामुळे एकदम छान वाटत होती. आणि समोरच मुलांसाठी, त्यांच्या एन्जॉयमेंटसाठी, त्यांच्या हॅपीनेससाठी स्टॅच्यूज होते. मोटू पतलू, स्पायडरमॅन, छोटा भीम वगैरे खूप सारे होते. त्यांनी सुद्धा फोटो काढले. आणि पुढे आल्यानंतर आम्हाला तलाव दिसला. मुलांचा हट्ट चालू झाला, पप्पा तलावमध्ये आपल्याला बोटिंग करायची. आणि त्यांच्या पप्पांनी शेवटी परवानगी दिली. आम्ही तिकीट काढले आणि मोठ्या व्यक्तींसाठी 150 रुपये तिकीट होते, लहान मुलांसाठी 100 रुपये तिकीट होते. आम्ही लाईफ जॅकेट घालून बोटिंग करण्यासाठी सुरुवात केली. तर ही सेल्फ बोटिंग होती. तुम्हाला स्वतःच्या पायाने पॅन्डल मारून तुम्हाला बोटिंग मूव्ह करायची होती. तर तुम्ही त्याच्या कोणत्या दिशेने जाणार आहात, कोणत्या नाही, हे सर्वपणे तुमच्या हातामध्ये हँडल होता. आणि खूप असं शांतमय रम्य वातावरण होतं फॅमिलीसाठी. आणि दिवसभराच्या धावपळीतून 1 दिवस निवांत वेळ काढून खूप असा छान असा एन्जॉयमेंट होता. मी तर नक्की सांगेल की तुम्ही 1 दिवस आलंच पाहिजेत आणि फुल मजा मस्ती केली पाहिजेत. आणि मी खूप असे धमाल मस्ती केली. बाजूलाच ॲडव्हेंचर पार्क होता.
त्यामध्येच मनस्वीचा हट्ट चालू झाला, मम्मी मला राईड्स करायचे आहे, मम्मी मला ॲडव्हेंचर करायचे. तर तिला ठीक आहे, पण तिला एकटी जाऊन दिले नाही मी, त्याच्यासोबत मी सुद्धा गेले. कारण की पाय सरकण्याची वगैरे भीती असते ना, त्यांची ती सेफ्टी त्यांनी दिलीच असते, पण आपला आईचा जीव असल्यामुळे आपण थोडी केअर करतोच ना. आणि तिथे तुम्हाला रोपवे, सायकल राईड्स, परत अजून खूप साऱ्या राईड्स तुम्हाला तिथं करायला भेटतील. आणि ह्या राईड्सची वेगवेगळे अमाऊंट आहे, तुम्ही ते अमाऊंट पे करून तुम्ही हे करू शकतात. तिथे तुम्हाला कॅन्टीन पण असेल फॅमिलीसाठी. तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मैत्रिणीसुद्धा पाठवा. आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.